हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता चौथीतील स्कॉलरशिप या विषयामधील गणित विषयातील उदाहरणांचा अभ्यास करत आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. की प्रश्न असा आहे की दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज म आहे, तर त्यापैकी एक खालील संख्या कोणती असं विचारलेलं आहे. की म ही काय आहे? विषम संख्या आहे आणि दोन क्रमवार संख्या आहेत, त्यापैकी एक म ही संख्या आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक बघा की क्रमवार कोणत्याही दोन घ्याव्या लागतील संख्या आणि म ची किंमत त्या ठिकाणी घालून ही उदाहरणे काय करावी लागतील, पर्याय सोडवावे लागतील. तर आपण पर्यायात ती किंमत घालून बघूयात. या ठिकाणी बघा की सर्व ऑप्शन मी राईट करून घेतलेले आहे. आता आपण या ठिकाणी म या दोन क्रमवार संख्या आहेत, बरोबर आहे, आणि त्या कशा आहेत तर विषम. तर या ठिकाणी बघा आपण त्यासाठी एकाची किंमत 3 घेऊया आणि एकाची किंमत 5 घेऊया. 3 ही पहिली विषम संख्या आणि क्रमवार म्हटले म्हणून 5 ही दुसरी विषम संख्या. आपण 4 घेऊ शकणार का नाही, कारण 4 ही काय आहे? समसंख्या आहे. मग त्यांनी सांगितलं की तर त्यापैकी बेरीज काय आहे? तर क्रमवार विषम संख्यांची म आहे, तर त्यापैकी एक संख्या खालीलपैकी कोणती असं विचारलेलं आहे. काय सांगितले की दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज म आहे, तर त्यापैकी एक खालीलपैकी संख्या कोणती. आता बेरीज मग 3 आणि 5ची जर बेरीज केली तर काय येईल बरं? 3 आणि 5ची बेरीज काय येईल? 8. म्हणून मच्या ठिकाणी मी काय केले बघा की त्यांनी उदाहरणात सांगितलेलं आहे की दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज म आहे, म्हणजे त्या क्रमवार संख्यांची बेरीज मग 3 ची 5ची आपण काय येणार? 8. मग मच्या ठिकाणी आपण 8 ही किंमत टाकून पर्याय सोडवून बघूयात. तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी 8 टाकले भागिले 2 वजा 1. तर पहिला ऑप्शन आपण सोडवून बघूया की 2 चौक 8, म्हणून इथे 4 येतील वजा 1. तर 4तून वजा 1 केल्यानंतर 3 आला. ठीक आहे. तर बघा की पहिलं पर्याय 3 आला. दुसरा पर्याय बघा की 8 भागिले 2 केले तर काय येणार? 2 चौक 8 येते का? नाही. बघा पहिल्या ऑप्शनमध्ये काय आलं आहे की 3. मग आपली पहिली संख्या काय धरली होती आपण क्रमवार विषम? 3 आणि दुसरी 5. तर 3 तर पहिला ऑप्शन तर बसलेलाच आहे, पण तरी पण तुम्हाला दुसरे ऑप्शन मी सोडवून दाखवते. बघा म म्हणजे किती? 8 गुणुले 2, तर 8 2 16 येते का? नाही. त्यानंतर म म्हणजे किती? 8 गुणुले 2 वजा 1. त्यानंतर 8 2 16 वजा 1 किती आले? 15. म्हणजे बघा ऑप्शन पहिला या ठिकाणी बरोबर बसत आहे. की त्यापैकी एक संख्या कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बघा की म भागिले 2 वजा 1, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा की एका आयताचे क्षेत्रफळ 180 चौरस सेमी असून त्याची लांबी 15 सेमी आहे, तर त्याच्या आयताची रुंदी किती? आपल्याला माहीतच आहे की आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं? लांबी गुणुले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 180 चौरस सेमी. लांबी किती दिलेली आहे? 15 आणि रुंदी विचारली. मग आपण जर आयताच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये जे क्षेत्रफळ दिले त्याला जर लांबीनं भागलं तर आपल्याला रुंदी मिळते. बघा मग आयताचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 180. मग भागिले आपण काय करूया? 15 करूया, म्हणजे आपल्याला काय मिळेल? रुंदी. यासाठी तुम्हाला आयताचे क्षेत्रफळ पाठ असायला पाहिजे. या ठिकाणी बघा की काय केलेलं आहे? 180 भागिले 15 केले, कारण 180 काय दिलेले आहे? आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि आयताची लांबी काय दिलेली आहे? 15 सेमी. मग 15 1 15. बघा इथे 15चा भाग लागेल आणि 18तून 15 गेले की किती राहतील? 3. वरून घेतले 0, झाले किती? 30. 15 2 30. 30तून 30 गेले 0. भाग कितीचा लागला? 12चा. तर मग आपली रुंदी जी काय आहे ती किती येणार आहे? 12 सेमी, कारण आपल्याला सेमीमध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे, चौरस सेमी. लांबी पण सेमीत दिली आहे, म्हणून रुंदी काय येणार आहे? 12 सेमी या ठिकाणी येणार आहे. मग 12 सेमी असणारा पर्याय कोणता आहे? तर या ठिकाणी जर तुम्ही चेक केले पर्याय, पहिला आहे 12 सेमी, दुसरा आहे 15 सेमी, तिसरा आहे 25 सेमी आणि चौथा आहे 50 सेमी. तर पहिला ऑप्शन बघा करेक्ट बसतोय. 12 सेमी काय येणार आहे? आयताची रुंदी येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की खालील अंशाधिक अपूर्णांकाचा गट कोणता? तर या ठिकाणी बघा की जे काही ऑप्शन तुम्ही चेक केले नीट, तर अंशाधिक म्हणजे काय? खूप सोपा प्रश्न आहे की ज्याचा अंश मोठा आहे असा अपूर्णांक छेदापेक्षा. मग सगळे जर गट तुम्ही चेक केले तर बघा दुसरे पहिले ऑप्शन बरोबर बसते. बघा अंश मोठा आहे 7पेक्षा, त्यानंतर 17पेक्षा 19 मोठे आहेत, 11पेक्षा 15 मोठे आहेत, म्हणजे छेदापेक्षा अंश प्रत्येक ठिकाणी मोठा आहे. परंतु ऑप्शन मग 2 जर तुम्ही चेक केला तर काय दिसतंय? इथं 12पेक्षा 16 मोठे आहेत, 15पेक्षा 17 मोठे आहेत, परंतु 21पेक्षा 17 काय आहेत? लहान आहेत, मग बसत नाही. तिसरा ऑप्शन चेक केला तर 8 6पेक्षा मोठे आहेत, 3पेक्षा 9 मोठे आहेत, म्हणजे हा पण बसत नाही.
चौथा जर चेक केला तर चौथ्यामध्ये पण बघा की 4 अंश छेद 7. मग काय सांगितले, अंशाधिक म्हटल्यानंतर 4 अंश छेद 7, त्यानंतर 1 अंश छेद 5 आणि 2 अंश छेद 4. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर काही की पहिला ऑप्शन एकदम करेक्ट बसतोय की अंशाधिक अपूर्णांक. हे तर काय आहेत, छेदाधिक आहेत. छेद कसे आहेत, तिथं सगळीकडे मोठे आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.